नमस्कार. कॉर्न भजी बनवण्यासाठी मी इथे एक स्वीट कॉर्न घेतला आहे. त्याला मध्ये कट करून त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. स्वीट कॉर्नला असं उभं पकडून त्याचे दाणे अशा पद्धतीने कापून वेगळे करायचे आहेत. दाणे असे थोडे थोडे कट व्हायला पाहिजे, म्हणजे ते तळताना फुटणार नाहीत. दाणे कापून झाल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे आणि पाव टीस्पून ओवा क्रश करून टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा कप बेसन ऍड करायचंय, पण छोट्या छोट्या बॅचेस मध्ये ऍड करायचं आहे. पहिले थोडंसं बेसन यात ऍड करूया. बेसन ऍड केल्यानंतर ते छान मिक्स करून घेऊया. मिक्स करताना कॉर्नला छान चोळून घ्यायचंय. जसं आपण पीठ मळतो तसं छान चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, कॉर्न मध्ये जे मॉइश्चर आहे ते रिलीज होईल आणि बॅटर छान तयार होईल. जर बॅटर खूपच कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यात अगदी थोडंसं पाणी ऍड करू शकता. बेसन पीठ आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बॅटर जर जास्त पातळ झालं तर भजीला छान टेक्स्चर येत नाही. बॅटर रेडी झाल्यानंतर हाय फ्लेमवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचंय. तेल गरम झाल्यानंतर भजीचा थोडा थोडा पोर्शन हळूहळू तेलात सोडायचा आहे. 1 मिनिट हाय फ्लेमवर न हलवता त्यांना शिजू द्यायचं आहे. 1 मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून भजी पलटायचे आणि गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करायचे आहेत. आपले भजी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. त्यांना काढून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने सगळे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत. तयार झालेले कॉर्न भजी तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करू शकता. थँक यू.